इतके वर्ष झाले शाळा सोडून आपल्याला, आज आपण इतक्या वर्षातून आज इथं भेटलो, जरा बरं वाटलं माझ्या जीवाला पण. मग काय राव. हा, तुमच्या जीवाला कसं आहे? नाही नाही, आम्हालाही बरं वाटलं. काय हा ना राव, त्यावेळेस घरची परिस्थिती गरीब होती. दिवा पेटवायचा आणि त्याच्यात 10 धडे वाचून काढायचो, म्हणून आज इथे येऊन पोहोचलो मी. अरे तुझी तरी परिस्थिती बरी होती, तुला दिवाला राखेल तरी होतं. मी अगरबत्तीच्या उजेडात 25 धडे वाचून काढत होतो. अरे तुमचं तरी बरं होतं, माझी परिस्थिती तुमच्यापेक्षा बिकट होती. मी काय करायचं, दगडाच्या ठिणग्या उडवायच्या, त्या ठिणग्यांमध्ये 40-45 धडे वाचून काढत होतो, म्हणून आज माझी परिस्थिती इथे. अरे तुमचं तरी बरं आहे. मी हीच चमकली का पळत जाऊन 5-50 धडे वाचून मोकळं व्हायचो. काय सांगायचं तुम्हाला. मग सौरभ, काय काम चालू आहे सध्या तुझं? माझा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे. माझ्या अंडरला 10 बिल्डिंग आहेत. तिथलं मी रॉ मटेरियल इम्पोर्ट करून एक्सपोर्ट करायचं काम करतो. म्हणजे की नेमकं काय इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो रे? ते कचऱ्यावाला आहे मी. मग अमोल, तुझा काय बिझनेस आहे? अरे तुम्हाला काय सांगू, माझ्या अंडर खाली का 100 गाड्या आहेत, आणि मला विचारल्याशिवाय का एकही गाडी नेत नाही कोणी. का बरं असं? कारण आहे ना, आता पण माझ्याकडे 5-25 गाड्यांच्या चाव्या आहेत, त्या धुवायला माझ्याकडे असतात 25 रुपये पर गाडी. सचिन, तुझा काय बिझनेस आहे मग? अरे माझी स्टील आणि प्लॅस्टिकची कंपनी आहे. काय बनतं तुझ्या कंपनीत रे? अरे बनत काय नाही, मी भांगार गोळा करीतो. तुमचा काय बिझनेस आहे? माझा आहे ना मनी एक्सचेंजचा बिझनेस आहे. मी काय करतो, आपल्या एरियामध्ये जेवढे दुकानवाले आहेत का, सर्वांकडून नोटा घेतो आणि त्यांना चिल्लर देतो. बरं जाऊ का? मनी एक्सचेंज करायचा टाइम झालाय, चला मग. हा.